जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी सदानंद वसंत दाते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदानंद वसंत दाते यांनी दिनकर गुप्ता यांची जागा घेतली असून दिनकर गुप्ता हे 31 मार्च रोजी निवृत्त झालेले आहेत. हे जे दाते आहेत त्यांनी याआधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्य केलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, हॉकी इंडियाने 2023 साठीचे आपले पुरस्कार वितरित केलेले आहेत. तर यामध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष हॉकीपटूला देण्यात येणारा बलबीर सिंग पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर आता हा जो बलबीर सिंग वरिष्ठ पुरस्कार आहे, या पुरस्काराने हार्दिक सिंग यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे, लक्षात ठेवा. हॉकी इंडियाद्वारे सर्वोत्कृष्ट पुरुष हॉकीपटूला बलबीर सिंग हा पुरस्कार देण्यात येतो. एक्झाममध्ये आपल्याला फक्त असंच विचारण्यात येईल की 2023 साठीचा बलबीर सिंग पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर लक्षात ठेवा, बलबीर सिंग हा पुरस्कार हॉकीशी संबंधित असून सर्वोत्कृष्ट हॉकीपटूला हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारामध्ये बक्षीस स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते? तर या पुरस्कारामध्ये 25 लाख रुपये देण्यात येतात. आता हे जे हार्दिक सिंग आहेत, हे सध्या भारतीय संघाचे उपकर्णधार आहेत व ते 2023च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या व 2023च्याच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या भारतीय संघाचा हिस्सा होते. आणि मित्रांनो, सर्वोत्कृष्ट महिला हॉकीपटूसाठीचा बलबीर सिंग पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार सलीमा टेटे यांना देण्यात आलेला आहे. सलीमा टेटे यांना 2023 मध्ये आशियाई हॉकी फेडरेशनचा इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता व आता भारतीय हॉकीद्वारे बलबीर सिंग वरिष्ठ पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. सलीमा टेटे या झारखंडच्या असून 2023च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा त्या हिस्सा होत्या. मित्रांनो, याबरोबरच इतर काही पुरस्कार सुद्धा देण्यात आले आहेत, ते सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये अत्यंत महत्त्वाचा हॉकी इंडिया मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा अशोक कुमार यांना देण्यात आलेला आहे. बरं, या पुरस्कारामध्ये एकूण रोख रक्कम किती देण्यात येते? तर या पुरस्कारामध्ये 30 लाख रुपये देण्यात येतात. दुसरा पुरस्कार पहा. अपकमिंग प्लेअर ऑफ द इयर साठीचा जुगराज सिंग पुरस्कार हा अरायजित सिंग हुंदल यांना देण्यात आलेला आहे. यामध्ये 10 लाख रुपये देण्यात येतात. असाच अपकमिंग प्लेअर ऑफ द इयर असुंता लाक्रा पुरस्कार हा दीपिका सोरेंग यांना देण्यात आलेला आहे. यामध्ये सुद्धा 10 लाख रुपये देण्यात येतात. हॉकी इंडियाचा वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक बलजीत सिंग पुरस्कार हा PR श्रीजेश यांना देण्यात आलेला आहे. हॉकी इंडियाचा वर्षातील सर्वोत्तम डिफेंडरसाठीचा प्रगट सिंग पुरस्कार हरमनप्रीत सिंग यांना देण्यात आलेला आहे. तर फॉरवर्ड ऑफ द इयर साठीचा धनराज पिल्ले पुरस्कार अभिषेक यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. रोहन बोपन्ना यांनी कोणाच्या साथीने मियामी ओपन 2024 स्पर्धेतील दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे? तर रोहन बोपन्ना यांनी मॅथ्यू एबडन यांच्या साथीने मियामी ओपन या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि मित्रांनो, वयाच्या 44व्या वर्षी ATP मास्टर विजेतेपद पटकावणारे हे सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेले आहेत. बरं, हे जे मॅथ्यू एबडन आहेत हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते ऑस्ट्रेलिया या देशाचे खेळाडू असून त्यांनी बोपन्ना यांच्या साथीने मियामी ओपनच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाच्या इवान डोडिक आणि अमेरिकेच्या ऑस्टिन क्रेजिसिक यांना हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. रोहन बोपन्ना यांचं हे 6वं ATP मास्टर्स विजेतेपद आहे. याआधी त्यांनी 2011, 2012, 2015, 2017 आणि 2023 मध्ये सुद्धा ATP मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पहिल्या अणुऊर्जा शिखर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर आता जी पहिली अणुऊर्जा शिखर परिषद आहे याचं आयोजन बेल्जियम या देशामध्ये करण्यात आलं होतं. आणि बेल्जियममध्ये कुठे? तर बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स या शहरामध्ये ही शिखर परिषद 21 आणि 22 मार्चला पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. युनायटेड नेशन महासचिवांनी कोणत्या भारतीय व्यक्तीची आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे? तर नुकतीच आता UN महासचिवांनी आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून कमल किशोर यांची नियुक्ती केलेली आहे. हे जे कमल किशोर आहेत हे आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी सहाय्यक महासचिव आणि महासचिवांचे विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य करतील. कमल किशोर हे सध्या भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये सचिव पदावर कार्यरत आहेत. याआधी त्यांनी आपत्ती जोखीम कमी करण्याच्या G20 कार्यगटाचं सुद्धा नेतृत्व केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5. टाइम्स पॉवर आयकॉन 2024
या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता जो टाइम्स पॉवर आयकॉन 2024 पुरस्कार आहे, या पुरस्काराने विजय जैन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला? तर विजय जैन यांना हा पुरस्कार रिअल इस्टेट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात आलेला आहे. विजय जैन हे स्टार इस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. मित्रांनो, याआधी सुद्धा काही पुरस्कार देण्यात आले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, IAA गोल्डन कंपास पुरस्काराने श्रीनिवास स्वामी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. इरास्मस पुरस्कार 2024 ने अमिताव घोष, ब्रिटनच्या सर्वोच्च पुरस्कार नाइटहुडने सुनील भारती मित्तल, प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्काराने रिकेन यामामोटो, अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने ॲलेक्स डॉसन, फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान द लिजन ऑफ ऑनरने शशी थरूर, 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने जगद्गुरू रामभद्राचार्य व गीतकार गुलजार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 ने रवींद्र शोभने, तर पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर महिला हक्क आणि लैंगिक समानता या विषयावरील संयुक्त राष्ट्रमंचाचे अध्यक्षपद कोणता देश भूषवणार आहे? मित्रांनो, महिला हक्क आणि लैंगिक समानता या विषयावरील संयुक्त राष्ट्रमंचाचे अध्यक्षपद सौदी अरेबिया हा देश भूषवणार आहे. नुकतेच आता UN कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमनने सौदी अरेबियाची 2025 मध्ये 69व्या सत्राच्या अध्यक्षपदासाठी नियुक्ती केली आहे. आणि विशेष म्हणजे सौदी अरेबियाची नियुक्ती बिनविरोध करण्यात आलेली आहे. याबरोबरच सौदी अरेबियाशी संबंधित अजून एक न्यूज नोट करून घ्या. आता सौदी अरेबिया पहिल्यांदाच मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. बरं, या मिस युनिव्हर्समध्ये सौदी अरेबियाचं नेतृत्व कोण करतील? तर सौदी अरेबियातील 27 वर्षीय मॉडेल रुमी अल काहतानी या सौदी अरेबियाचं नेतृत्व करतील. प्रश्न क्रमांक 7, भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोणत्या शहरात सुरू करण्यात आला आहे? तर आता भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे हा दिल्ली या शहरामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. व या आयुर्वेदिक कॅफेचं नाव काय आहे? तर सोमा द आयुर्वेदिक किचन असं या कॅफेचं नाव असून हा दिल्लीमधील शालिमार बागमध्ये स्थित आहे. यासह हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आली आहे. पाण्याची वास्तविक माहिती देण्यासाठी पहिले समर्पित पोर्टल हे राजस्थानने सुरू केलं आहे. भारतातील पहिले इंडोर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्र ओडिशा, देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा मध्य प्रदेश, देशातील पहिले फ्युचर लॅब तिरुअनंतपुरम, भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र बिहार, स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणा, दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प उत्तर प्रदेश, पहिली वैदिक घड्याळ मध्य प्रदेश, देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प छत्तीसगड, देशातील सर्वात लांब केबल पूल गुजरात, तर भारतातील पहिले स्किल इंडिया सेंटर हे ओडिशामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. आता हा प्रश्न पहा, अलीकडेच US मधील कोणत्या राज्याने अल्पवयीनांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच US मधील फ्लोरिडा या राज्याने अल्पवयीनांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. फ्लोरिडा राज्यातील सरकारच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियाचा परिणाम हा लहान मुलांच्या मेंदूवर होत आहे. त्यासाठी या राज्याने 14 वर्षाखालील सर्व मुलांचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट करण्याचा निर्णय त्या कंपन्यांना दिलेला आहे. जर या निर्णयाचं पालन केलं नाही तर त्या कंपन्यांवर दंडसुद्धा लावण्यात येणार आहे. याबरोबरच अजून एक न्यूज नोट करून घ्या. नुकतेच आता थायलंड या देशामध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, 30 मार्च 2024 रोजी राजस्थान राज्याने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर आता 30 मार्च 2024 रोजी राजस्थान राज्याने आपला 75वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. राजस्थान राज्याची स्थापना जवळपास 20 संस्थानांना एकत्रित करून 30 मार्च 1949 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते झाली होती आणि त्यासाठी राजस्थानमध्ये 30 मार्च हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. येथे राजस्थानविषयी बोलत आहोत तर याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. राजस्थानमध्ये गगनशक्ती युद्धाभ्यास हा 1 एप्रिलपासून सुरू झाला आहे व हा युद्धाभ्यास 10 दिवस चालणार आहे. आणि राजस्थानमधील कोणत्या स्थळी हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला आहे? तर पोखरणमधील फील्ड फायरिंग रेंजवर हा युद्धाभ्यास सुरू झालेला आहे. राजस्थानविषयी सांगायचं झालं तर सध्या राजस्थानचे राज्यपाल हे कलराज मिश्रा आहेत, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा व राजस्थानमध्ये एकूण 5 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते? तर रणथंबोर नॅशनल पार्क, केवलादेव नॅशनल पार्क, सरिस्का नॅशनल पार्क, मरुभूमी नॅशनल पार्क आणि मुकुंद्रा हिल्स नॅशनल पार्क हे राजस्थान राज्यामध्ये स्थित आहेत. व इंदिरा गांधी कालवा सुद्धा राजस्थानमध्येच असून माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण सुद्धा राजस्थान या राज्यामध्येच स्थित आहे.
आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस आहे हा दरवर्षी 2 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 2008 मध्ये हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला होता. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. ICC एलिट पॅनलमध्ये समाविष्ट होणारे पहिले बांगलादेशी पंच कोण ठरले आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.